नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम आणि व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग। त्याचबरोबर आज आहे 22 तारीख, आपल्या हिंदू धर्मातला खूप असा पावन आणि मंत्रमुग्ध करणारा असा दिवस म्हणजे आज आहे आपल्या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा। तर त्यासाठीचं माझं खरं सांगते आजचं नियोजन खूप छान होतं, पण ते काही झालं नाही। का झालं नाही ते मी आता तुम्हाला सांगते। तर आता वाजलेले आहे 6 आणि मी माझ्या मते आम्ही 4-4:30 ला जे ते बाहेर पडलो होतो। तर आम्हाला आज कुठले काही म्हणजे देवपूजेचं काही करायचं नाही, कारण की विटाळ पडलेला आहे। मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं बघा तुम्हाला की माझी जाऊ जी आहे तिला पनीरची भाजी खाऊशी झाली होती, मग मी तिला पनीरची भाजी जे ते बनवून खाऊ घातली। तर ती जे तिची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला। आमच्या घरामध्ये आज राम जन्माला आला असंच म्हणता येईल। माझी सख्खी चुलत जाऊ आहे, तर तिला मुलगा झाला आणि योगायोगाने मी तर सांगितलेले आता शेवटी त्या बाळाचे मम्मी डॅडी जे ठरवतील तेच होईल, पण म्हटलं छान असा मुहूर्तावर बाळ जन्माला आलेले आहे। आणि ऍक्च्युली आम्ही लकीली तिथंच होतो, लकीली तिथे होतो म्हणजे त्या तिचं जे सिझरचं डिसिजन आहे तेच माझ्या मिस्टरांनीच घेतलं आणि म्हणजे सिझर घ्यायचं करायचं यासाठी सिझरला घ्यायचं। तर मग त्यामुळे आम्ही गेलो आणि लगेचच त्यांनी जे ते सिझेरियनची तयारी केली आणि तिला सिझेरियनला घेतलं आणि एक 15-20 मिनिटात बाळ जे ते बाहेर आणलं सुद्धा। तर ज्या टायमाला मी तिथेच होते बाहेर, तर डॉक्टरांनी सुद्धा बाळ बाहेर आणलं ना, तर म्हणे आज राममूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे म्हणे आणि आजच्या दिवशी तुमच्या घरी राम आला म्हणे। तर मग मला इथे आणि आमचं कालपासून चालू होतं की आजच्या दिवशी बाळ जन्माला येणारे, मुलगा झाला तर राम नाव ठेवलं तर किती छान ना। तर मी त्याच्या मम्मीला पण सांगितलं की राम नाव ठेव, म्हटलं कसलं। आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की ठेवतील, खूप सुंदर असं नाव आहे, तितकाच डिसेंटपणा, तितकाच सोजवळपणा, तितकाच काय म्हणतात इतकी छान अशी प्रतिभा असलेलं बाळ ते जन्माला आलेला म्हणजे आजच्या दिवशी जन्माला आलेले म्हणजे ते सगळ्या गुण ते त्या बाळाने घेतलेच असणार आहे 100%। सो म्हटलं तू बाळाचं नाव सुद्धा रामच ठेव। तर खूप छान असं क्यूट गोरो घुमट मस्त टिंगू टिंगू छोटेसे काळे डोळे बाळाचे। तर बाळ जन्माला आलेलं आहे, त्याचं नाव आज तरी मी तरी राम ठेवलेलं आहे। तर मुलगा झालेला आहे, सो त्यामुळे आम्हाला आज कुठल्याही प्रकारे देवपूजा वगैरे करायची नाही। पण हो, मी दिवे लावणार आहे, दीप उत्सव साजरा करणार आहे, कारण आपल्या घरात ऍक्च्युली राम आलेला आहे। सो आज रामाचं स्वागत आपल्याला करायचंच आहे, तर ह्या रामाचं तर आपण करणारच आहोत आणि आमच्या घरात आलेल्या रामाचं सुद्धा आम्ही स्वागत करणार आहे। दिवे वगैरे लावणार आहे, दिवे प्रज्वलित करणार आहे। बाकी जे मी कुंकुमार्चन करत असते काही विशेष दिवशी, तर आज छान असा विशेष दिवस आहे, कुंकुमार्चन तर करायलाच लागतं, पण आता मला काही करता येणार नाही। उंबरठ्याला लेपन वगैरे ते करत असते, पण ते काहीच होणार नाहीये। तर मी फक्त दिवे प्रज्वलित करणार आहे, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि काल जे ते पुरणपोळी वगैरे केलेली होती, तर ती रेसिपी जे ते तो व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तो आणि हा दोन्ही अटॅच करून जेवढं होईल तेवढा आजचा व्लॉग माझ्यामध्ये छोटाच होणार आहे। तर आजचा व्लॉग समजून घ्या, कारण की आता बघा पहाटपासून मी तिकडे गेलेली होती, जस्ट आत्ता आले, बाळ झालं। त्यानंतर त्या ज्या काकी होत्या त्यांनी डायरेक्टली बाळ आणून त्यांचे एवढे म्हणजे त्या बाळाची सख्खी काकी तिथे होती, सख्खी आईची आई तिथे होती, पप्पांची आई तिथे होती, पण त्यांना सगळ्यांना सोडून ते बाळ माझ्याकडेच आणून दिलं आणि मग ते बाळ माझ्याकडेच होतं, 1-1.5 तास जवळजवळ माझ्याकडे होतं। मग बाळाला
बरं बाळाने सुद्धा मला छान प्रसाद दिला. त्याने माझ्याच कपड्यांवरती शी केली, शी झाली, मध्ये बाळाची शी वगैरे क्लीन करून दिली, कपडे वगैरे चेंज केले माझ्या हातानेच, व्यवस्थित चेक केलं बाळाला काही प्रॉब्लेम आहे की काय असं. आणि त्यानंतर मग बाळाला थोडंसं दूध पाजलं. त्या औषधाचा टाइम झाला होता, औषधही मीच पाजलं. म्हणजे बाळाचं अन्नप्राशन सुद्धा माझ्याच हाताने झालं. सो मी सगळे काम आवरले. घरी येता येता मग आम्हाला 6-6:30 वाजले. तर आता म्हटलं आपल्याला व्लॉग डिटेल असता तर स्टार्ट करता नाही येणार. मग तिथे मी मोबाईल पण घेऊन गेले नव्हते, नाही तर मी एखाद दुसरी क्लिप जी ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर केली असती. तर अशी सगळी हकीकत झाली. आणि जवळजवळ आम्ही ना 2-2:30 वाजेपासून जागे, कारण की बाळातीन जी ना ती अजिबात दम काढत नव्हती. तिला खूप त्रास होत होता. ती सारखी ती एकच बोलायची, सिझेरियन करून टाका, सिझेरियन करून टाका, मला त्रास नाही होते, मला त्रास होतोय खूप. तर मी तिला एवढंही सांगितलं की अगं मी बघ म्हटलं, मला आता माझं स्वतःचंही पहिले जे ते 2 डिलेव्हऱ्या झालेल्या आहेत आणि खूप अवघड डिलिव्हरी झालेल्या आहे. पहिल्या मुलीच्या टायमाला मला 3 दिवस माझी डिलिव्हरी होत नव्हती. जे इंजेक्शन देताना कळा सुरू होण्याचं ते मला 2दा दिलं होतं तिच्या वेळेला सुद्धा. आणि दुसऱ्यांदा दिलं त्यावेळेला मग माझी डिलिव्हरी झाली होती पहिली. आणि बीपी खूप हाय होता माझा त्यावेळेला. माझं असं नाही का वेट होतं की काय, असं काहीच नव्हतं, पण बीपी खूप हाय होता. मग पूर्ण तोंडात ती बीपीची गोळी वगैरे टाकून माझं ते डिलिव्हरी केलेली. त्यावेळेला पण मी खूप थकली होती त्यावेळेला सुद्धा. आणि दुसऱ्या वेळेला अनुष्काच्या टायमाला सुद्धा मी 4 दिवस माझी डिलिव्हरी होत नव्हती. आणि मी सुद्धा म्हणायची की नाही मला सिझेरियन करून या, मला निघत नाही त्रास. पण आमचे जे डॉक्टर होते इथलेच डॉक्टर मैड म्हणून, ते एकच सांगायचे की नाही सिझेरियन जर झालं तर पुढे तुला खूप त्रास होईल. सो त्यामुळे मी सिझेरियनचा डिसिजन घेणार नाही. कारण आपल्याला प्रॉब्लेम काही नव्हता, बाळ व्यवस्थित होतं, ठोके वगैरे व्यवस्थित ते चेक करत राहायचे. पण माझे म्हणजे मला कळाच येत नव्हत्या औषध इंजेक्शन देऊन सुद्धा. तर तिच्या वेळेला मला 3 वेळेला इंजेक्शन दिलं 3 दिवस. तर त्या तिसऱ्यांदा इंजेक्शन दिल्यानंतर मला कळा यायला लागल्या आणि मग डिलिव्हरी झाली. पण शौर्याच्या टायमाला सिझर झालं, कारण की त्याच्या टायमाला एकदमच बाळ पूर्ण कोरडं पडलं होतं. मग स्वतः सरच बोलले की नाही आता आपल्याला सिझेरियनचं डिसिजन घ्यायला लागेल. आणि सिझेरियनमध्येच त्यांनी मग माझं सिझेरियन झालं, मुलगा झाला, सगळं व्यवस्थित झालं. त्यांनी माझा त्रास वगैरे पण बघितलेला होता सरांनी की किती त्रास व्हायचा. मी कंटिन्युअसली दवाखान्यात राहायची. पाणी कमी होऊन गेलेलं बाळाचं, खूप त्रास, इतका त्रास ना की मला रोजची रोज एनिमा करायला लागायचा, जेवण जात नव्हतं. असं प्रेग्नन्सी मध्येच काही कोणाकोणाला असे काही हे त्रास होता ना, तर मला कसं होतं की मला असं मनाने आपोआप टॉयलेट पास होत नव्हती. सो मला 1 दिवस आड एनिमा करायला लागायचा. एनिमा केल्याशिवाय मला फ्लशच होत नव्हतं. असं म्हणजे खूप अवघड डिलिव्हरी होती माझी शौर्याच्या टायमाला सुद्धा. शौर्याच्या टायमालाच ऍक्च्युली 7व्या महिन्यात तर असं झालं होतं की राहतं की नाही बाळ. मग आम्हाला पुन्हा दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी नगरला पाठवलं. ती नगरची ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मग मी दवाखान्यातच पूर्ण अंगावरती असं खवले खवले उठलेले, खूप त्रास झालेला मला. पण त्यावेळेला सुद्धा सरांनी सांगितलेलं होतं मी सिझेरियनचा डिसिजन घेणार नाही. पण एकाएकी म्हणजे ते बाळ कोरडं पडलं आणि मग माझा डिसिजन घ्यायला लागला त्यांना सिझरचा. सो त्यामुळे माझं सिझेरियन केलं, नाही तर डॉक्टर मैड तर अजिबात नाही म्हणत होते. मग त्यांनी एक आम्हाला पहिले सांगितलं होतं की सिझेरियन जर झालंय आता तर मी तुम्हाला सुद्धा विचारणार नाही, दोघांना डायरेक्टली ऑपरेशन करून घेणार आहे. कारण की एवढी अवघड डिलिव्हरी, एवढं त्रास त्यांना होतोय, नाही बो आता कशाचाच रिस्क नाही घ्यायचा. तर त्यांनी त्याच्यातच माझं ऑपरेशन सुद्धा करून घेतलं होतं. आणि आता नेमकं हिचं काय झालं, यांनाही सिझेरियन झालं, मग ऑपरेशन त्यात करायचं होतं, पण यांनी सांगितलं नाही, डॉक्टरांनी विचारलं नाही आणि यांनी सांगितलं नाही. टाके टाकून गेले, मग नंतर त्यांना आठवलं, तर आता इथे नंतरच ऑपरेशन करायला लागेल. पण माझं त्यातच त्यांनी करून घेतलं होतं. आणि बाळाला थोडंसं रिस्क जास्त वाढला होता म्हणून माझं सिझेरियन केलं. इथे यांचं रिस्क वगैरे काही नव्हतं, पण बाळाची मम्मी त्रास काढायलाच तयार नव्हती. म्हणजे काल माझ्या होते ते 8 वाजता ऍडमिट झाले होते दवाखान्यात आणि 10:30-11ला तिला इंजेक्शन दिलं होतं. पण ती कळा व्यवस्थित घेत नव्हती. तिच्याबरोबरच्या ज्या बायका होत्या ना त्या सांगत होत्या, त्यामुळे मग तिला एवढं हेच झालं नाही. मग नंतर त्रास व्हायला लागला जास्तीच, कारण की त्या कळा ज्या त्या ज्या 5-5 मिनिटाला येत्या, पहिले अर्ध्या तासाला येते, त्याच्यानंतर 20 मिनिटाला येते, 10 मिनिटाला येते, तसं टाइम कमी कमी होत जातो ना. तर तसं पटकन डिलिव्हरी होती बा. 1-1 मिनिटाला कळा यायला लागल्या सपासप की मग डिलिव्हरी होऊन जाते.
पण हिने तोच टायमिंग पूर्ण वेस्ट घातला आणि मग तिला कळाले ते 1-1 तासाला यायला लागल्या म्हणून मग ती थकली त्यामुळे आणि ती बेअर पण नाही करायला लागली. मग आम्हीच गेलो, डिसिजन घेतलं सिझेरियनचं, सिझेरियन करून घेतलं. मुलगा झाला, खूप छान मुलगा झाला, तिचं सगळं व्यवस्थित झालं कारण पहिल्या 2 मुली आहे आणि आता मुलगा गरजेचं होतं. तर छान असं होऊन गेलं. बाळ मस्त आहे, बाळातीन दोन्ही छान आहे. तर आता तुम्ही हा व्लॉग जो आहे तुम्ही सुरुवातच आता ह्याचपासून केलेली, टायटल सुद्धा माझं हेच असणार आहे कारण की एक मलाही एक मेमोरीज या लक्षात राहतील आणि बाळाला त्या माझ्या जाऊला सुद्धा. तर ती तर माझी रेग्युलर व्ह्यूअर आहे, सबस्क्रायबर आहे, आपले व्लॉग्स ती नेहमी बघत असते. तर तिलाही छान एक मेमरी सेव्ह होऊन जाईल. असं झालं होतं तिच्या सिझेरियनच्या टायमाला. आम्ही गेलो तेव्हाच तिचं सिझेरियनचं डिसिजन घेतलं. ती सारखी बोलत होती पण डॉक्टर अजिबात नाही म्हणत होते. आमचे भाऊबंदच येते डॉक्टर, पण जेव्हा मिस्टरांचा फोन गेला 1-2-3 तर त्यामुळे मग ते म्हणे नाही आता त्यांचे जास्तच फोन होते मग म्हणून घेतो म्हणे. पण बेअर केला असं तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत होती, असं त्यांचं होतं. चला पण काही कळेना, छान झालं. राम जन्माला आला आमच्या घरी, आम्ही सगळे खुश आहोत. तर संध्याकाळी मी छान असा दीपोत्सव करणार आहे तर ती तुमच्यासोबतही शेअर करेल. आणि तुम्ही आता मस्त अशा 2 रेसिपीज बघा. शौर्य दादाला काय टिफिन दिला होता काल तो बघा आणि त्यानंतर आपण व्हिडिओचा एंड करू. व्हिडिओ जर आपले बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक जी ती आपल्या मित्रपरिवारात आणि फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल जे ते छान असं ग्रो करेल आणि आपल्या मैत्रिणी वाढत जातील. आपला परिवार जो येतो आता 20,000 आहे तर 20,000वरून 1 लाख 1 मिलियन पर्यंत जाऊ द्या. छान असं सपोर्ट करा आपल्या ताईला, दीदीला, वहिनीला. तर चला व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग आता मी पुढचं तुमच्यासोबत शेअर करते आणि पटकन आता आंघोळ करते. काही पूजा वगैरे तर काही करायचं नाही. घर बघा सगळं क्लीन आहे, सगळं आवरून गेलेले होते, सगळं आवरलेलं आहे. शौर्य दादा, तनिष्का इकडे झोपलेले, मुलं तिकडं झोपून दिले मी व्यवस्थित आणि मगच मी गेले होते. आणि इकडे हे साहेब आमचे. हॅलो, तुमच्या घरात कोण जन्माला आलं? श्रीराम. आज काय सगळीकडे राममय वातावरण आहे. रस्त्याने सगळीकडे लाइटिंग वगैरे लावलेली, इतकं छान केलेलं. आणि माझं ते इतकं भारी हे होतं ना, मला रामदास लाडू बनवायचे होते. श्रीरामांचे आवडते रामदास लाडू बनवायचे होते. उंबरठ्याला लेपन करायचं होतं, पुन्हा छान अशी सागर संगीत पूजा करायची होती. आजच मला सवासनी सुद्धा जीव घालायच्या होत्या पण सगळं राहून गेला. आता जाऊ देत, मी आता एक 8-10 दिवस जाऊन देणार आहे. माझी सगळी तयारी झाली होती ऍक्च्युली, मी तुमच्यासोबत शेअरही केलं. आलं लसूण पेस्ट बनवली, कटिंग वगैरे सगळे झालेली होती, सगळं करून ठेवलं होतं. म्हटलं जस्ट आता आपल्या उद्या सवासनींना फोन, म्हणजे ज्या बायका बोलवायच्या त्यांना फोन करायचा, स्वयंपाकाला लागायचा आणि सगळं डिटेल व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार होते. पण आता सगळी ती प्लॅनिंग माझी कोलमडलेली आहे. कारण आहे तसं ते नैसर्गिक कारण आहे. चला तर मैत्रिणींनो, आता आपण व्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मकर संक्रांती स्पेशल आणि थंडीमध्ये अशा प्रकारे तीळ आणि गुळाची जी चपाती असते ना, ती बनवलेली खूप छान असते आपल्या हेल्थसाठीही आणि मुलांना काहीतरी नवीन असं खायला मिळतं. खूप हौशीने मुलं ही तीळ आणि गुळाची पोळी खात असतात. तर माझी कशी बनवण्याची पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मकर संक्रांतीला मी जवळजवळ 1/2 किलो जी गावरान तीळ असते ना, त्या तिळीपासून तिळकुड बनवलेलं होतं. म्हणजे तीळ भाजून घ्यायची आपल्याला आणि जेवढी तीळ घेतलेली ना तेवढंच त्यामध्ये आपल्याला गुळ कट करून घालायचं आहे आणि ते मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे. तर हा तिळकुड जे ते खूप छान मस्त टेस्टी बनवून रेडी होतो. याच तिळकुटापासून मी पोळी बनवणार आहे, तिळगुळाची पोळी. तर त्यासाठी तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघितलं मी पीठ मळून घेतलेलं होतं. त्या पिठाची पारी लाटून घेतली. त्या पारीमध्ये आपल्याला तिळगुळ जे आपण बनवलेलं होतं ना, ते जेवढं बसेल तेवढं, असं नाही की 1च चमचा 2च चमचा, जास्तीत जास्त हे बॅटर जे ते या पोळीमध्ये घालायचे आणि मस्त अशी उंडी तयार करायची आणि उंडा तयार करून मस्त असा उंडा लाटून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून ही पोळी जी ती भाजून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो ना, सेम त्याच पद्धतीने, फक्त पूर्णऐवजी आपल्याला यामध्ये तिळकुट जे म्हणजे तीळ आणि गुळ यामध्ये फिल करायचे, म्हणजे यामध्ये भरायचे आणि मस्त साजूक तुपातली ही पोळी बनवून रेडी होते. चवीला खूप छान लागते, अप्रतिम लागते.
माझ्या मुलांना तर खूप आवडते, मी त्यांना टिफिनलाही देत असते. तर आजच्या टिफिनला मी त्यांना हेच दिलेलं आहे. तर पुन्हा मी तुमच्यासोबत ही पोळी कशी बनवायची ते शेअर करत आहे. नॉर्मल चपातीसाठी आपण जेवढा पिठाचा गोळा घेतो ना, त्या पद्धतीने पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे, तो लाटून घ्यायचा आहे थोडासा, आणि त्यामध्ये 2, 3, 4 चमचे जेवढं बसेल तेवढं तीळ आणि गुळ घालून घ्यायचे आणि पीठ कमीत कमी सुक्या पिठाचा वापर करून आपल्याला ही पोळी जी ती छान अशी गोल आणि पातळ अशी लाटून घ्यायची. तर मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. मी जे गहू वापरते ना, त्या गव्हाचं पीठ जे आहे ना, खूप जास्त असं चिकट पीठ होतं आणि मस्त असे लोकवन गहू असताना त्या टाईप हे गहू आहे. तर त्यामुळे मी साधं पोळीला जे पीठ मिळलं ना, तेच पीठ घेतलेलं आहे. तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ अर्धा मैदा घेतला तरी चालेल, किंवा मग पूर्ण मैदा घेतला तरी चालेल. मी शक्यतो हेल्दी वेने जाण्यासाठी मैदा झालं, त्यानंतर साखर झालं, तेल झालं, हे कमीत कमी यूज करण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही पाहिजे असेल तर पूर्ण मैदासुद्धा यूज करून या पोळ्या बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. एकदा आपण असं तिळकुट बनवून ठेवलं ना, तर या पद्धतीने मी तर चपात्या करायला घेतलं की पोरांनी मागितलं की लगेचच त्यांना करून देत असते. आणि शक्यतो ना ही तिळगुळची पोळी जी आहे ना, ती शौर्याला आवडते, त्यामुळे मी त्याच्या टिफिनमध्ये तर नक्कीच देत असते सकाळी बनवून. तर या पद्धतीने मी ह्या तिळगुळाच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने ह्याच पिठाने मी पुरणपोळीसुद्धा बनवणार आहे. तर संक्रांत आत्ता गेली, संक्रांतीला ना मी अर्धा किलो पुरण घातलेलं होतं. तर त्यातलं हे बघा एवढं पुरण उरलेलं आहे. रोजच्या मी 2-2, 3-3 चपात्या करते, पुरणाच्या पोळ्या करते, तर त्याच्यातून एवढं उरलेलं आहे. तर आज म्हटलं चला याचे पूर्ण जे ते एक 4-5-6 पोळ्या होतील तेवढ्या पोळ्या करून घ्यावा. तर त्याच पिठाचा एक मीडियम साईजचा गोळा काढलेला आहे. त्याची पारी अशी हातावरतीच मोठी करून घेतलेली आहे मी. आणि ह्या पुरणपोळी करताना सुद्धा पारीमध्ये जेवढं पुरण मावेल ना, तेवढं पुरण आपल्याला घालून घ्यायचे उरलेलं, आणि पुरण घालून घ्यायचे आणि पूर्ण पीठ जे ते व्यवस्थित त्याची पारी लाटून घ्यायची, पारी करून घ्यायची. उरलेलं पीठ काढून टाकलं तरी चालेल, किंवा मी दाखवलंय व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने पिठाला व्यवस्थित आपण असं त्याच गोळ्यावरती दाबून दिलं तरी चालेल. आणि ही पोळी जी ती आपल्याला छान असं सुकं पीठ लावून मस्त अशी पातळसर अशी लाटून घ्यायची. आणि तुम्ही इथे बघू शकता जी पोळी आपण लाटलेली आहे ना चपाती, तिच्यातनं आतलं पुरण सुद्धा दिसते. एवढी छान पातळ आणि व्यवस्थित ही पोळी लाटली जाते. तर या पद्धतीने मी पुरणपोळ्या सुद्धा करत असते. याचाच मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला. तर तो शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो छान असा व्हायरल झाला. सगळ्यांना ती पोळी जी बनवायची माझी पद्धत आहे ती खूप आवडली. तर या पद्धतीने आपण जर पुरणपोळ्या बनवल्या ना, तर अजिबात आपल्या पुरणपोळ्या फुटत नाही किंवा खराब होत नाही. शक्यतो जे आहे ना, ते हे पीठ मळत असताना आपल्याला सोज्याची जी चाळणी असते ना, त्याच्याने पीठ चाळून घ्यायचे, गव्हाचं पीठ. आणि जर समजा तुम्ही जे गहू वापरता ते जास्त असे चिकट नसतील, असे पटकन त्याचं पीठ जर तुटत असेल ना, तर त्यामध्ये सरळ काय करायचे, सोज्याच्या चाळणीने ते पीठ चाळून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं यूज करायचे आणि त्याचं पीठ मळून घ्यायचे. पीठ मळत असताना आपल्याला गरम तुपाचं मोहन जे ते ह्या पुरणपोळीचं तूप पीठ मळत असताना तूप घालायचंच आहे, गरम करून छान असं मोहन द्यायचे. आणि मस्त ते मोहन जे ते पिठाला चोळून घेऊन आणि मग पीठ मळायचे. पीठ अर्धा तास छान असं भिजून द्यायचे आणि त्यानंतर पोळ्या लाटायला घ्यायचे. तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही जे गहू घेतलेले आहे ना, ते छान असे चिकट आहे, लोकवन गहू असतात ना त्या टाईपचे. तर एकदम व्यवस्थित साधं आपण पीठ जरी मळलं ना, त्याच्याने सुद्धा खूप छान अशा सुंदर पोळ्या येतात. तर मी त्याच पिठाने पोळ्या इथे बनवत आहे. तर या पद्धतीने मी जवळजवळ 4 पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि 4 तिळपोळी जी आहे ना ती बनवून घेतली. तर आता मला शौर्याच्या आणि अनुष्काच्या टिफिनला सुद्धा हेच द्यायचे, त्यामुळे मी एक्स्ट्रा बनवून घेतल्या आणि त्यांना ब्रेकफास्टला सुद्धा मी हीच पोळी जी ती दिलेली आहे. ती पण तिळगुळ पोळी जी आहे ना ती त्यांनी खाल्ली. आणि पुरणपोळी आणि तिळगुळ पोळी सुद्धा मी अर्धी त्यांना टिफिनला सुद्धा दिलेली आहे. कारण तिन्ही मुलांना माझ्या खूप पुरणपोळीही आवडते आणि तिळगुळ पोळी सुद्धा आवडते म्हणजे असं नाही की ते गुळवणी बरोबर खाता की काय, असं काही नाही. त्यांना फक्त अशी साजूक तुपासोबत जे ते पुरणपोळी किंवा तिळगुळ पोळी खायला आवडते. ती गुळवणी वगैरे आमच्या घरात कोणीच खात नाही किंवा दुधामध्ये सुद्धा कोणी खात नाही. सुकी साजूक तुपात भाजलेली पुरणपोळी सगळ्यांना लागती आणि या पद्धतीने बनवलेली. आणि त्याचबरोबर मस्त असं सेंटेड पुरण असताना म्हणजे त्या पुरणामध्ये आपल्याला वेलची, सुंठ,
त्यानंतर बडीशेप घालायचे, जायफळ घालायचे, हे छान असं बारीक करून समप्रमाणात म्हणजे एक चमचा बडीशेप घ्यायची, 2 इंचाचा आल्याचा जे सुका आलं असतं ना, सुंठ असते ना, त्याचा तुकडा घ्यायचा आहे, 7-8 वेलच्या घ्यायच्या आहे. या पद्धतीने आपल्याला ते सगळं घ्यायचे प्रमाणामध्ये आणि त्याची बारीक अशी पूड करायची आणि ती पूड पुरणामध्ये घालायची. तर एकदम छान चविष्ट पुरण होतं आणि म्हणजे तोंडचं सुटत नाही, इतक्या छान अशा पोळ्या बनवून रेडी होत्या. आणि इतर दुसरं काहीही खाण्याऐवजी ना फक्त म्हणजे आपल्या घरातले मेंबर्स जे आहे ना ते फक्त पुरणपोळी खाता, इतकं जास्त सगळ्यांना आवडती अशा प्रकारे पुरणपोळी बनवली. तर आमच्या घरामध्ये तर हीच सवय. बाकीच्या कुठे कोणी बऱ्यापैकी असं बडीशोप वगैरे घालून पुरणपोळी करत नाही ना, तर माझे मुलं जे आहे ना तर बाहेरचं पुरण अजिबात खात नाही किंवा बाहेरून आणलेल्या पुरणपोळ्या सुद्धा खात नाही. तर आता मी पुरणपोळ्या सुद्धा सगळ्या करून घेतल्या, साध्या पोळ्या सुद्धा करून घेतल्या आणि आता इथे मी टिफिन पॅक करायला घेतलेला आहे शौर्यचा. अनुष्काचा टिफिन पॅक करून ती गेलेली सुद्धा आहे, तिचं पटकन आवरून देत असते मी. तर टिफिनला मी पनीरची भाजी बनवलेली होती, पनीरची भाजी ठेवलेली आहे. एक चपाती जी ती मीडियम साईजची चपाती बटर पेपरमध्ये रॅप करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा बटर पेपर घेतला, त्या बटर पेपरमध्ये एक तिळपोळी मीडियम साईजची म्हणजे अगदी आपण छोटीशी चाणकी बनवतो ना, पुरी बनवतो ना, त्या साईजची पोळी बनवलेली आहे आणि अर्धी पुरणपोळी जी ती टिफिनमध्ये ठेवलेली आहे आणि तीही रॅप करून बटर पेपरमध्ये या पद्धतीने टिफिनमध्ये ठेवली. आणि त्यानंतर एक काना वाचलेला होता, एक कप्पा वाचलेला होता, त्यामध्ये चिवडा भरलेला आहे. तर या पद्धतीने मी मुलांचा टिफिन जिथे पॅक केलेला आहे. आता हा जो टिफिन आहे ना, हा शौर्यचा टिफिन आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण हा टिफिन आहे ना दिवसभरात 3 वेळेला खाल्ला जातो. म्हणजे स्कूलमध्ये तो एका पहिल्या ब्रेकला खातो हा टिफिन, त्यानंतर पुन्हा दुसरा ब्रेक होतो ना त्यावेळेला ह्याच टिफिनमधलं तो खातो आणि त्यानंतर स्कूलमधनं घरी आल्यानंतर सुद्धा त्याला ह्याच टिफिनमधनं म्हणजे हा टिफिन त्याला जवळजवळ 3 टाईम खायला होतो, एवढंच त्याच्याकडनं एका वेळेला खाल्ल्या जात नाही. तर या पद्धतीने सगळ्यांचीच मुलं करत असेल असं मला वाटतं, कारण की माझ्या 3ही मुलांनी याच पद्धतीने 5वी-6वीला जावंच टिफिन खाल्लेला आहे. त्यानंतर आता ही सायंकाळची वेळ आहे, आम्हाला तर काही करायचं नव्हतं, घरात दिवे वगैरे जाळले, मला तर करमत नव्हतं, एकदम सगळीकडे सगळे दिवाळी साजरी करू राहिले आणि आम्ही एकदम गप्प बसलेलो होतो. तर आम्ही काय केलं, सकाळचं जे मूर्ती स्थापनेचं मुहूर्त होतं ना, त्या मुहूर्ताला टेलिव्हिजनवर ते सगळं बघितलं, स्थापना कशी केली, काय केली. कंटिन्युअसली दिवसभर पण आपल्याला काय ते बघितलं जात नव्हतं, पण घराबाहेर इतकं सुंदर वातावरण होतं ना 2 ते 3 दिवस जवळजवळ, की सगळीकडे मोठे मोठे साऊंड लावलेले होते, देवाचे गाणे चालू होते, लाईटिंग लावलेली होती. आमच्या गावात तर खूपच जास्त म्हणजे कहर केलेला होता. एकही घर असं नव्हतं की त्यांनी लाईटिंग लावलेली नव्हती. रस्त्याने लाईटिंग होती, दिवे प्रज्वलित केले होते, पूजा, होम, हवन सगळीकडे हे चालू होतं आणि मला घरात करमत नव्हतं, कारण की माझं काहीच चालू नव्हतं, मला ते फील होत होतं. पण आता आपण ह्या गोष्टींना काही करू शकत नाही. सो मग मिस्टरांनी काय केलं की मिस्टरांनी संध्याकाळच्या वेळेला मला बाहेर काढलं. अक्षरशः मी फक्त ड्रेस चेंज केला, काहीही आवरलं नाही आहे त्या अवतारात, म्हणजे चेहऱ्याला पावडर वगैरे सुद्धा लावली नाही, तशीच बाहेर पडली. म्हटलं काय होणार तरी, आपल्याला काही करायचंच नाही, मंदिरात वगैरे जायचं नाही, मग काय करणार आहे आपण. तर ह्या हिशोबाने आम्ही बाहेर आलो आणि येऊन बघतो तर बापरे. पण खरं सांगते, इथे आम्ही आलो ना तर खूप छान वाटलं आम्हाला. इतकं मस्त राममय वातावरण झालेलं होतं. पूर्वी लोक सांगायचे बघा मस्त रामराज्य येणारे, तर आज ते खरं झालं असं वाटतंय. खरं रामराज्य आलेलं होतं. 2-3 दिवस म्हणजे इथून पुढे तर आता ते होणारच आहे. मी स्वतः सुद्धा रामाची मूर्ती आणणार होते, प्राणप्रतिष्ठा करणार होते, त्याच टायमिंगला अभिषेक वगैरे होता. त्याच पद्धतीने मला आजचा दिवस साजरा करायचा होता, पण आम्हाला काही साजरा करता नाही आला. पण आम्ही इथे आलो आणि आम्ही फुल एन्जॉय केलं. 1 ते 1.5 तास आमचा कसा गेला अजिबात कळालं नाही. त्यानंतर इथे त्यांनी हनुमान चालीसा घेतली. आम्हाला दर्शन वगैरे ते घ्यायचं नव्हतं, पण आम्ही फक्त एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर असा होता आमचा राम मूर्ती स्थापने दिवशीचा दिवस. छान दिवस गेला. मस्त दिवसाची सुरुवात जी ती छान एक गुड न्यूजनी झाली. मस्त राम आमच्या घरात जन्माला आला. खूप छान वाटलं. मस्त बाळातीन दोन्ही छान होते, त्यांचं आरोग्यही छान होतं, व्यवस्थित होतं. मस्त दिवस गेला. ह्या काही मेमोरीज मला तुमच्यासोबतही शेअर करायच्या होत्या, म्हणून अगदी छोट्या छोट्या मेमरीज टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल.
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या एंडवरती. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. श्री स्वामी समर्थ आणि जय श्रीराम.